चला मॅचला करूया सुरुवात. करूया दुसऱ्या दिवसाला सुरुवात. वक्रतुंड महाकार्य सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमय देव सर्व कार्येषु सर्वदा. सामना सुरू होण्यापूर्वी आणि उद्घाटन समारंभ जेव्हा आपण पार पाडतो कालच्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये बघितलं, सर्वप्रथम गणरायाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार माळाचा मुजरा करत करूया स्पर्धेला सुरुवात. एका बाजूला जुनडंबिवली, एका बाजूला चिंचोलाचा पाडा. टॉस जिंकला जुनडंबिवलीने. बॅटिंग करण्याचं बॉलिंग करण्याचं डिसिजन घेतल्याने बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं चिंचोलाचा पाडा या संघाला. सलामी जोडी साकेटला विनोद, 9 साकेटला हरिश्चंद्र म्हात्रे. पहिला बॉल घेऊन अमित. लो फुल टॉस स्टेअर केलाय, फटका चांगला आहे, फिल्डर येतोय. ऑन साइडला बॉल चालला, एकाच ऍक्शन एका हाताने बॉलला फील्ड केलाय. चांगली फिल्डिंग होते पहिल्याच बॉल वरती. लो फुल टॉस बॉल एकाच हाताने उचलून फेकला बॉलला. सिंगल कंप्लीट झाली आहे संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन केलंय फलंदाज हरिश्चंद्र. आणि एका बाजूला बघतो आपण आता विनोदला. विनोदच्या बॅटमध्ये सिंगल धाव बघायला भेटली. ऑन साइडला बघायला भेटलं तर एक फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर, 2 फिल्डर आहेत. लॉंग ऑफ सज्ज असेल, वाईडिशला लॉंग ऑन सज्ज असेल. मिडल आतमध्ये ट्रॅव्ह केल्या बॉलला. लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल होतोय. मिस फील्ड झाली आहे पहिल्याच ओव्हर मध्ये. सुरुवात झाली आहे खराब फिल्डिंग. बॉल सीमा पार येतोय चौकार. सुरुवात झाल्या चौकाराचा पहिला. धावा धाव फलकावरती लागतात. 5 धावा. स्टेप आउट करायचं डान्सिंग डाऊन द ग्राउंड. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. सरळ निघून चाललाय बॉल रक्षकाचा हातामध्ये. डॉट बॉल येतोय. कमबॅक या बॉलवरती अमितने केलंय. चौकार आल्यानंतरचा हा डॉट बॉल बघायला भेटतोय. साकेटला हरिश्चंद्र म्हात्रे. एका बाजूला बघतो आपण विनोद यांना. सलामी जोडे 3 बॉल झालेत. 5 धावा धाव फलकावरती आहेत. 38 सर्कल पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. लो फुल टॉस दिशा द्यायचं होतं. बॅट आणि चेंडूचा संपर्क हवा तो नाहीये. पुन्हा एकदा पायाला बॉल लागतोय. लेग बाय सुद्धा ऍड केली जाईल. लो फुल टॉस बॉल होता. बॉल अगदी मेरिट मध्ये ठेवला होता. बॉडीवरती बॉल ठेवला होता. सिंगल बघायला भेटली. लेग बायच्या स्वरूपात धाव ऍड होईल. फलकावरती धाव इकडे पुढे जाईल. एकूण धावा धाव फलकावरती 6. 6 धावा. इथे फटका चांगला आहे. बॉल चाललाय मिड विकेटला. येतोय डावातील पहिला षटकार. फलंदाज विनोदच्या बॅटमध्ये येतोय. षटकार येतोय. 12:30 वरती दुहेरी अंगणाचा फलक. फटका इथे चांगला आहे. गॅप मोठी आहे. पॉवर प्ले सुरू आहे. त्याचा वापर केलाय. फिल्डर धावतोय. हो वॉर्ड फिल्डिंग. पायाने बॉल अडवला, ढकलला, पण तो बॉल पुन्हा निघून चाललाय पुढे. दूर गेला त्याच्यापासून. प्रयत्न मात्र सफल ठरले. प्रयत्न खूप चांगले होते. पायाने बॉल ढकलला जरूर होता, पण तो शेवटच्या मोमेंटला सीमारेषा ओलांडतोय. अजून एक चौकार. षटक झाला संपन्न पहिला. आणि पहिल्या षटका धावा फलकावरती एकूण 16. दुहेरी अंकाने धाव फलक 16 वरती. मिसफिल्ड बघायला भेटलं होती पहिल्याच ओव्हर मध्ये. आणि तिथनं मात्र सुरुवात झाली चौकाराने. षटकर बघायला भेटले विनोदच्याही बॅटमधनं. धावा फलकावरती एकूण 16. बॉलिंग ट्रॅक वरती आला बॉलर महेश. दुसऱ्या ओव्हर मध्ये महेश पाटील. पहिलाच बॉल इथे उद्ध्वस्त केल्यात. लाईन खूप चांगली होती. फलंदाज होतोय बाद.
धक्का पहिला बसतो 16 वरती चिंचोल्याच्या पाडा संघाला. हरिश्चंद्र मात्रे चाललाय डगआउटला. पहिली सलामी जोडी फुडली 16 वरती टाकलं पहिला धक्का चिंचोल्याचा पाडा संघाला. नवीन फलंदाज आपण मैदानावरती बघतो सुधीर. 1 डाऊन इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती येतो सुधीर आलाय. विकेट लवकर मिळाले पहिली. दुसऱ्याच ओव्हरचा पहिलाच बॉल वरती मात्र विकेट मिळाले बॉलर महेशला. थर्ड्या साखलचा बाहेर 2 फिल्डर आहेत. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये लॉंग ऑन सज्ज असेल. मिड विकेट थोडंसं डीप मध्ये. शॉर्ट मिड ऑन लॉंग ऑफ आतमध्ये. फटका चांगला. गॅप मोठी आहे. वाईडिश लॉंग ऑनला बॉल निघून चाललाय. पहिल्या टप्प्यावरती ओलांडतोय सीमारेषा. 4 धावा. टर्न डाऊन स्कोर बोर्ड. षटक सुरू आहे. दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं फिल्डिंग मध्ये हा बदल बघायला भेटतोय. लॉंग ऑन थोडासा वाईडिशला चालला. मिड विकेट डीप मध्ये जुबाल. आता एक्स्ट्रा कव्हर डीपचा लॉंग ऑफ सज्ज असेल. स्टेप आउट बॉल हवेमध्ये. फिल्डर धावतोय. पाठलाग सुरू आहे. नो मॅन्स लँड मध्ये पाठमोरा गोलंदाजही धावत होता. तिघांचा मध्ये बॉल पडतोय. तोपर्यंत मिळतील धावा अजून 2. दूरवर होता बॉल. बराच वेळ हवेमध्ये होता. प्रयत्नही करायला 3 फिल्डर जवळपास आले होते पण तिघांचा मध्ये बॉल पडला नो मॅन्स लँड मध्ये. अजून 2 धावा मिळाला. 2 धावा फलक आता पुढे जाईल 22 वरती. 3 बॉल 22 धावा फलकावरती. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल बघायला भेटतोय. गोलंदाज महेश गोलंदाज ट्रॅक वरती कोळेगाव एंडकडनं सजवतोय पुन्हा एकदा समोर फलंदाज सुधीर आल्याबरोबर चौकार आपलं खातं ओपन केलं. सुधीरने फटका इथे चांगला ट्रॅव्ह केला बॉलला. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर अमित उभा आहे. चांगली फिल्डिंग फेकी येते. कलेक्टिंग थोडीशी दुरावली आहे. आता ओव्हर थ्रो ही झालाय. बॅकअप आला त्याला चकमा दिला. बॉलने टर्न घेतलं. आता 4थी धाव सुद्धा पूर्ण होतीये आणि इथे पाहता पाहता धावा धावून झाल्यात एकूण 4. 2 झाल्या होत्या. कलेक्टिंग झाली नाही. बॅकअप आलं तेही मात्र खराब झालं आणि त्याचा फायदा पुन्हा फलंदाजांनी उचलला. जिथे अजून 2 धावा पूर्ण केल्या. जिथे मिळालेल्या अगोदर 2 तिथे 2 अजून मिळाल्या बोनसच्या स्वरूपामध्ये म्हणजेच ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये. त्या 2 धावफलक म्हणजे एकूण 4 ने धावफलक पुढे जाईल. 26 धावा. सुरुवात चांगली झाली चिंचोल्याच्या पाडा संघाची. 26 का त्यांनी लेटकट केलाय. फटका चांगला. फिल्डिंग चांगले. पॉइंट गलीमध्ये पुन्हा फेकी. चेंडूची फेकाफेक होतीये. आता मिड विकेटचा फिल्डर चेंडूवरती येतोय. अजून 2 धावा झाल्यात पूर्ण म्हणजे इथे सुद्धा एकदा होते तिथे 2 पूर्ण झाल्यात. यष्टिरक्षकाने आता चुकी केली. त्याला बॅकअप मागे नव्हतं. त्याचा फायदा पुन्हा फलंदाजा नव्हता. धावा येऊ द्या. धावा कशा येऊ द्या हरकत नाहीये पण संघासाठी धावा येत आहेत. धावा जोडतायत. धावफलक हलतंय. मध्ये सिंगल असो का डबल असो एक्स्ट्रा असो का ओव्हर थ्रो असो त्या धावा येणं गरजेचं आहे. फटका चांगला आहे. बॉल लॉंग ऑनला चाललाय. महेश थोडा आता थांबला होता. त्याची बॅट पुन्हा तडपली आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर करतोय. पहिल्या टप्प्यावरती सीमापार 4.
32. पहिल्या ओव्हरला 32, याही ओव्हरला 16 आणि पहिल्या ओव्हरला 16 आल्या होत्या. एकूण 32 धावा झाल्यात. 32 लॉस ऑफ 1 विकेट. पॉवर प्ले आता विखुरलेलं. 3 फिल्डर 38 जगलचा बाहेर दिसतील. त्या जागेवर आता 5 असतील. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हरला, स्वीपर कव्हरला आता फिल्डर ठेवलाय. थोड्या सकलच्या मध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हर. पॉइंट गल्ली मध्ये फिल्डर. थर्ड मॅन, फाईन लेग, यष्टीरक्षक अगदी क्लोज त्यांच्या मागे. पहिला बॉल बॅटची कडा घेतली होती, ते झेल झाला ड्रॉप. सफल आला बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्याच बॉल वरती यष्टीरक्षक अगदी क्लोज आहे, चिटकून उभा, एकदम क्लोज उभा. सोयाच कारणात झेल ड्रॉप झाला. सिंगलचा फरक झाला 33 वरती. इथे पुन्हा एकदा तसाच प्रयत्न. पुन्हा एकदा तो झेल ड्रॉप झालाय. त्यांच्या मागे अगदी थेटून उभा आहे. त्याच कारणाने हा झेल ड्रॉप होतो वारंवार. 2 बॉल 2 झेल सलग होते. दोन्ही झेल ड्रॉप झाले. दोन्ही फलंदाजांना एक जीवदान जरूर मिळाले. त्याच्यावरती धावाही मिळाल्यात. त्या सिंगलने पूर्ण 34 वरती 34 धावा फलकावरती. षटक क्रमांक सुरू आहे मैदानावरती. तिसरं सफल बॉलिंग ट्रॅक वरती तिसरा गोलंदाज मात्र यूज केला जातोय. चॉप केल्या बॉलला. थोडा वाईड ऑर्करचा प्रयत्न टाकला होता. बॉल तिथे मिसफिल्ड झाली आहे. चुकीची फिल्डिंग. एकच धाव झाली. सेकंडचा कॉल. दोन्ही फलंदाजाकडून कोणताही नाहीये. सिंगल मिळाला. 3 बॉलवर 3 सिंगल. आतापर्यंत या ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग झाली आहे. बॉलर आपण महेश सफल कडनं बघतोय. 3 बॉल मध्ये फक्त 3 सिंगल. एकही मोठा फटका नाही. आता बॉल हवेमध्ये. लॉंग ऑन डाऊन दी बॉल. अमित कडनं चुकी होणार नाही. टिपलाय झेल. वेल जज कॅच. फलंदाज होतोय बाद. धक्का दुसरा. न्यू बॅटर नवीन फलंदाज नितेश भोईर मैदानात मध्ये एंटर झाला. हिट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती येतो. षटक सुरू आहे तिथे मात्र आपण बघतोय तिसरा बॉलिंग ट्रॅक वरती सफलने आतापर्यंत चांगली बॉलिंग केली आहे. 3 बॉलवर 3 सिंगल. चौथ्या बॉल वरती ब्रेक थ्रू. ज्याची गरज होती, ज्याच्या बॅटमध्ये धावा येत होत्या, एका बाजूला महेश, एका बाजूला सुधीर उभा होता, ज्यांचा बॅटमध्ये धावा येत होत्या, त्या ब्रेक थ्रूला मात्र सेकंड विकेटला पार्टनरशिपला तरी इथे ड्रॉप केलाय. फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. लॉंग आउट डाऊन दी बॉल येतोय. चांगली फिल्डिंग. पहिल्या टप्प्यावरती बॉल उचललाय. उचलून फेकेल तोपर्यंत मिळतील धावा. या दोन धाफलक चालले पुढे. धाफलकावरती आपण बघतोय एकूण धावा 37. 37 स्कोरबोर्ड. आसपटावरती नुकतंच आगमन झालं घोळेगावचे रमेशजी संते यांचं आगमन झालं. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा अमित धावतोय. जज करतोय. बॉलर पाठमोरा धावतोय. झेल ड्रॉप झाला. अमित दूरवर आला होता. आता मात्र मिड विकेट तिथे आलाय. त्याने बॉल कव्हर केलंय. बॉलला उचललं फेकलंय. तोपर्यंत धावा मिळाला अजून 2. हा झेल कटिंग जरूर होता पण प्रयत्न खूप चांगले राहिले. पाठमोरा गोलंदाज जेव्हा धावतो तेव्हा खूप कठीण असतं असं जर कॅरी करणं. मी वारंवारच म्हणत असतो जेव्हा जेव्हा पाठमोरा धावतो तेव्हा तेव्हा खूप कठीण असतं. कारण की ते जजमेंट, बॉलवर नजर आणि मग ते चेंडूपर्यंत येणं सर्व काही मात्र पार पाडणं खूप कठीण असतं. असं जर कॅरी करणं खूप म्हणजे खूप हार्ड असतं आणि तोच प्रयत्न बॉलरने केला. अमितही लॉंग बॉल धावला होता पण दोघांमध्ये कॉल झाला नाही आणि बॉल नोमॅन्स लँड मध्ये पडला. तोपर्यंत धावा अजून 2 पूर्ण झाल्या. 2 धावा चालले पुढे. 39-39 वरती षटक संपन्न झाली. 3 षटका घरी 39 13च्या सरासरीने धाव फलक आपण बघतो सध्या चिंचोल्याचा पाडा संघाचा धाव फलकावरती बाद झाले 2 गडी 39 धावा.
षटकार. सो पडद्याला डायरेक्ट चौकार आहे. डिसिजन आला आणि या 4 धावा मिळतात. फटका इथे चांगला आहे. लॉंग ऑफ उभा फिल्डर ठेवल्या, प्रोटेक्शन दिले. चांगली बिल्डिंग पहिल्या टप्प्यावरती बॉल उचलतोय. सेकंडचा कॉल दिलाय पण नकार सुधीर कडून शेवटच्या मोमेंटला. सिंगल मिळाली आहे बॉलवरती. ओव्हर फुल टॉस, फुलर यांचा बॉल. फटका चांगला, स्क्वेअर लेगचा फिल्डर डाऊन दी बॉल येतोय. चांगली फिल्डिंग, मिस फील्ड थोडीशी फर्स्ट अटेम्प्टला. 2 धावा झूम मिळतील. 2 धावा आता पुढे चाललंय. स्कोर बोर्ड आपण बघतोय. 2चा धावा फलकाने 48 48 धावा. चेंडू झाले एकूण या षटकातील 5. शेवटचा बॉल 1 टू गो. ओव्हर नंबर 4 सकाळी सुरू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती नितीन जोशी, चांगली बॉलिंग झाली. तो चौकार एक बघायला भेटला. तो बराच वेळानंतर मोठा फटका, कारण की तिसऱ्या ओव्हरमध्ये एकही चौकार षटकार बघायला भेटला नव्हता. इथे बॉल हवेमध्ये, मिड विकेटला बॉल चाललाय. फिल्डर जज करतोय. त्याच्या हातामध्ये बॉल सरळ चाललाय. सोपा झेल टिपलाय. फलंदाज झालाय बाद. धक्का बसतोय. तिसरा चिंचोलाच्या पाडा संघाला 48 वरती. कोल्हापूरतील दुसरी मॅच दिवाचा विरोधामध्ये आपण खिडकाली बघणार. कॅप्टन यायचा दिवा 40+ आणि खिडकाली 40+. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण सज्जरा जशी ही ओव्हर संपन्न होईल तसा आपण टॉस करणार आहोत. सो बघा, कधी कधी काही संघ असे असतात जेव्हा लाईव्ह आपण चालू करतो, लाईव्ह बघतात यूट्यूबवरती आणि मग घरनं निघतात आणि मग रस्त्यावरती आल्यावरती सांगतात की आम्हाला ट्रॉफिक होती. आम्ही लाईव्ह बघत होतो, आम्ही आमच्या वेळेला निघालो होतो, पण रस्त्यावरती आम्हाला ट्रॉफिक होती. मित्रांनो, असं कधी तुम्ही करू नका. रेग्युलर असेल, 40+ असेल. फटका चांगला आहे. बॉल चाललाय लॉंग ऑफला. जज करतोय फिल्डर तिथे. तिथे मात्र बॉल जाईल सीमा पार. त्याला बीट केले, प्रयत्न त्याने जरूर केले होते. त्याचं डोक्यावरनं फ्लाय होतोय बॉल. सीमा रेषा बाहेर. षटकार.
मागचा. साठ धावा आहेत 60. 60 धावा फलकावरती लागल्या. 48 4 ओव्हरमध्ये होत्या, तिथे 12ची सरासरी होती. त्यानंतर मात्र या ओव्हरमध्ये सलग 2 बॉलवरती 2 षटकार. सफलने तिसरं षटक खूप चांगलं टाकलं होतं. तिसऱ्या षटकामध्ये त्याने एक ब्रेक थ्रू, एकही मोठा फटका नव्हता मारू दिला. त्या सफलला टार्गेट केलंय पुन्हा एकदा. फुलटॉस फटका चांगला आहे, ड्राइव्ह केला बॉलला. आपला बॉल ट्रॅव्हल होतोय. आता फिल्डिंग चांगली होते. सिंगल झाले कंप्लीट. सेकंडचा कॉल, रन आउट, विकेट सॅक्रिफाईस. धक्का बसतो अजून एक मैदानावरती. 2 षटकार मारले होते नितेशने. स्ट्राईक त्याला हवी होती, विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. नवनाथ म्हात्रेला धक्का बसतो अजून एक चिंचोलाच्या पाडा संघाला. नवीन फलंदाज मारुती मध्ये एंटर झाला. जवळपास आता मिडल ऑर्डरचा फलंदाज खेळपट्टीवरती येतो आहे मारुती म्हात्रे. नॉन साकेटला, पण साकेटला नितेश उभा. फटका चांगला, गॅप मोठी आहे. बॉल एक्स्ट्रा कव्हरला जाईल सीमारेषेच्या बाहेर. घेऊन जाईल अजून धावा 4. स्लॉग ओव्हरला मात्र काय फलंदाजी सुरू आहे नितेश भोईरची, जिथे 2 षटकार आणि 1 चौकार. अजून धावा मिळत आहेत 4. चार बॉल. दिवा टीमचा कॅप्टन आलेले आहेत. खिडकाळी संघ नाही घ्यायचा लवकरात लवकर. बॅटची आतमधली कडा घेतली आहे, मिसफील्ड झाली आहे. सेकंडचा कॉल, रन आउटची संधी, फेकी आणि फलंदाज पोहोचलाय फॉलो थ्रू मधलं. पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर त्याने बॅट आपली काउंटिंग केली, पोहोचला. मिसफील्ड बघायला भेटली. पुन्हा एकदा तिथे फिल्डर उभा होता पॉइंट गलीमध्ये, काही केली आणि त्याच्यानंतर मिसफील्ड. त्यानंतर सिंगलला डबल मध्ये केलं, पुन्हा कन्वर्ट. बॅकअप दूरवर आय थिंक थर्ड मॅनच्या चेंडूवरती पोहोचला मागे. तोपर्यंत 2 धावा झाल्या. 2 धावा फलक चालले पुढे. धावा फलकावरती एकूण आपण बघतो धावा 67 धावा. शेवटचा बॉल. हो, फटका इथेही चांगला. फिल्डर आहे, त्याला बीट केले, प्रयत्न तर नाही केले, त्याचा हाताला बॉल लागलाय. सीमारेषेच्या बाहेर चाललाय. मिळतायत शेवटच्या बॉलवरही धावा 4. शेवटही गोड धावांचाही भला मोठा डोंगर रचलाय. तब्बल झालं 71 धावा आणि करायचा धावा एकूण आता 72. या पुढची मॅच दिवा 40+, खिडकाली 40+. टॉस साठी या खिडकाली संघ प्लीज, फक्त कॅप्टन टॉस साठी या, किंवा संघातला कोणी प्रतिनिधी असेल. वेळ आपल्याकडे आहे, पण आपण टॉस करून घेऊया प्लीज. खिडकालीच्या विरोधामध्ये असेल दिवा. टॉस आपण करणार आहोत. 71 झालेत, 72 धावांचं लक्ष ठेवलंय. जसा सामना सुरू होईल, खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल, मी थांबतोय तुर्तास. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा कोळेगाव चषक अंतिम दिवस, पहिली मॅच. आवाज ऐकूयात पुन्हा एकदा बालू पाटील सरांचा.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नमे कुर्मदेव सर्व कार्य तू सर्वदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती त्या गणपतीला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा ज्या आमच्यातून निघून गेले स्वर्गीय शिवाजीराव शिलार राकेश म्हात्रे आमचे दोन बंधुराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आलेल्या सर्व मान्यवरच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत। आपण ही स्पर्धा पाहता कोळेगाव चषक 20-25 दमदार आयोजन आपण पाहतोय। तर टॉस करूया आपण। एका बाजूला सुखदेव पवार असतील तर दुसऱ्या बाजूला प्रतिभा असतील। चला टॉस करूया आपण व्यासपीठावर। विश्वदादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया। चला विश्वदादा या आपल्या शुभ हस्ते टॉस करू। चेंडू कधी हरवला फुटला नवीन आहे। दिवस संघाने टॉस जिंकलाय। डिसिजन आपला काय हरकत नाही, पेंडिंग असेलच। तर वाईट आणि आपण तर हाईट फॅक्टरसाठी तुम्हाला रिव्ह्यू असणार आहे, तो तुम्हाला 15 सेकंदातच घ्यावं लागणार आहे। दिवस संघाने टॉस जिंकलाय, डिसिजन पेंडिंग आहे, काय हरकत नाहीये। सामना सुरू करू। 72 धावांचं लक्ष्य। तर आपण ही स्पर्धा ओम साई लाईव्हच्या माध्यमातून ओम साई MTC अतिशशील फराड पण राहुल जाधव असतील, आमचे डीजे मास्टर विशाल कोळेगावचे, आपण प्रमुख आयोजक आशिष पाटील असतील, सूरज पाटील असतील, रणजित संते असतील, शेखर संते असतील, प्रशांत म्हात्रे असतील आणि हृदयनाथ म्हात्रे असतील, यांना सर्वांना आपण धन्यवाद देऊ। जाऊया मैदानाच्या दिशेने। कालच्या दिवसात जर मेगा फायनलमध्ये विचार केला तर कौदीप पिसवली 40+ संघ मेगा फायनलमध्ये पोहोचलाय, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत। सुनील नाना असतील, आपण तर कोमल हिरळे असतील, बरेच दिवस ट्रॉफीच्या शोधात होते पण ट्रॉफी काय मिळत नव्हती, पण आज त्यांना ट्रॉफी मिळणार आहे। दोन बलाढ्य संघांमधील लढत, काय बॅटिंग केली नितेशने, जबरदस्त बॅटिंग केली। सफल जाधव ज्याने तिसऱ्या षटकात खूप चांगलं षटक दिलं, त्याच्या अगेन्स्ट 23 धावा कुठल्या आणि धावा झाल्या आपण कधी 72, 71 झाल्या 73चं लक्ष्य असणार, आपण तर 71 झाले 72चं लक्ष्य असणार आहे। आमचे
आमचे आशिष बघा खूप चांगलं गुणलेखन करतात, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी आपण पाहू शकता, महेश आणि अमित. अमित जर थांबला त्याला धावा होतील. तर अमितकडे प्रचंड गुणवत्ता आहे. गोलंदाजी मार्कवर तेवढाच अनुभवी खेळाडू मारुती म्हात्रेला आपण पाहू शकता आमच्या समालोचन कक्षा एंड कडून. नुसत्याला आपण पाहू शकता यावेळेला महेश पाटील आपण पाहू शकता आणि अमित पाटील, ही दोन पाटील बंधूची जोडी मॅनेजमेंट कमिटी देखील आमच्या सोबत आता जॉईंट होते, त्यांना देखील देऊया हार्दिक स्वागत. डीजे मास्टर, खऱ्या अर्थाने मी प्रथम तुम्हाला धन्यवाद देईल. विशाल, खूप चांगली सेटिंग तुम्ही करून दिली, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आता 2 दिवस आम्ही स्पर्धा केली, पण डीजे मास्टरला सांगून सांगून मला कंटाळा येत होता. डीजे मास्टर जर तुम्ही पाहिला असता तर तुम्हाला नक्कीच जरांगे पाटलांची आठवण झाली असती. असा डीजे ऑपरेटर होता. असो, पण आता विशालला धन्यवाद देईल. चला, सामना सुरू करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर मारुती महात्रे येतोय. आमच्या समालोचक कक्षांकडून स्ट्रायकला अमित पाटील, अतिशय चांगला अष्टपैलू खेळू या संघाचा. ओ, पहिला चेंडू काय फटका होता बघा ना. पॉवर प्लेचा योग्य वापर. अमितला माहिती आहे मिडॉनच्या डोक्यावरनं जर केला चेंडू तर पॉवर प्ले फोडेल, आणि ते फोडला त्यांनी आणि चौकाराने खातं उघडलंय. ओर पिच होता आणि त्याला मिडॉनच्या डोक्यावरून पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. तर अमितला माहिती आहे पॉवर प्ले फोडला तर धावा नक्कीच येतील. आउटफील्ड फास्ट आहे. ऑन साईडला शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग, शॉट मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन आणि एक मिडॉनला क्षेत्ररक्षण. पुढे तर मारुती गोलंदाजी मार्कवर. ओ, ऑन साईडला फ्लिक केलाय, बॉटमॅनचा सुरेख वापर केलाय. चेंडू चालला यावेळेला मिड विकेट सीमारच्या पार, चौकार. सूरज पाटीलला देखील आपण पाहू. प्रमुख जबाबदारी त्यांच्यावरती, पण होणार सूरज. मॅचेस 4, 4:30, 5 पर्यंत तुमच्या मॅचेस क्लिअर होणार. काय जबरदस्त बॅटिंग करतो अमितला माहिती आहे ना. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग टाइम लावला गेला बघा. जरा टाइम जरा थोडंसं लक्ष द्या. काल देखील एका संघाला लगेच एक खेळाडू 30 सर्कलमध्ये आला, त्यामुळे सूचना करतो आम्ही. हे जी देखील आपण तर सूचना करतायत अरविंद म्हात्रे आणि आपण तर दुसरे पंच श्रीनाथ पाटील. दोन आमचे ना खूप चांगले ऑफिशियल आहेत. खरं जर क्रिकेटमध्ये पंच कोणाला ज्याने क्रिकेट खेळला, ज्यांना क्रिकेटचा अंदाज आहे, असाच व्यक्ती तुम्ही पंच म्हणून नियुक्ती करू शकता. मारुती, ओ, पुण्याचा फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, शॉर्ट लेग रिजन मध्ये त्याला बीट केलाय. चेंडू गेला यावेळेला आपण आता स्क्वेअर लेग सीमारच्या पार. सलग 3 चेंडू 3 चौकार. नंदिवली देखील 6 चेंडू 7 चौकार मारण्याचा विक्रम या खेळू. 3 मारलेत. ओ, फटका यावेळेला हवेमध्ये. ड्राईव्ह करायचा होता, चेंडू चाललाय पॉइंट सीमेरेषेकडे. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू गेलाय का सीमेरेषे पार, पाहायचंय. अखेरकार थांबलाय चेंडू. 3 धावा तर कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 3 चौकारानंतर हे 3 धावा, 15 धावा प्लान स्टार्ट दिलाय. तर मी मगाशी म्हणतो अमित पाटील या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, आणि त्याच्या सोबतीला तर महेश आलाय. महेशने देखील एक काळ गाजवला. आपण तर शहापूर असेल, बदलापूर असेल, अंबरनाथ विभाग असेल, टिटवाळा विभाग सातत्याने. तेव्हा यूट्यूब नव्हता, तेव्हा देखील या खेळाडूंना अशीच आपण भरपूर चांगली कामगिरी केली आहे. पण आज यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला लगेच फोकस केला जातो की कोणता बॅटर चांगला आहे, गोलंदाज चांगला आहे, कोण चांगला ऑपरेटिंग करतो, कोणाचं लाईट टेलिकास्ट चांगलं असतं. सर्व आपल्या परीने विशाल प्रयत्न करतात चांगलं देण्याचं, बेस्ट देण्याचं काम करतो प्रत्येक जण. जर आपण तर नरेंद्र मोदी म्हणला तर मग दुसरे कोण बनणार, हे देखील फार महत्त्वाचं ना. मारुती पुढे गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड विकेट, मिड ऑन ला क्षेत्ररक्षण पाहू शकता. हो, चांगला बॉटमचा वापर केलाय. चेंडू चाललाय मिड विकेटला, डाऊन दी ग्राउंड. हरिश्चंद्र येत आपण तर यावेळेला नवनाथ आले चेंडूला. जो फील्ड काय घडलंय मैदानावर, काही गरज नाही. कॉल देणं फार गरजेचं होतं महेशला. तिसरी धाव घेण्याचा मित्रमध्ये
नाही महेश, मी तर म्हणेल कॉल देणं फार गरजेचं. अमितचं लक्ष नव्हतं, विकेट गेला, महत्त्वपूर्ण विकेट गेला, काही गरज नव्हती. सुरुवात एवढी चांगली झाली, 17 धावा जर धावफलकावरती आल्या तर मग ही घाई का, मी तर म्हणेल. नवीन बॅटर येतोय, अजून एक अष्टपैलू खेळाडू, गुणवान खेळाडू नितीन जोशीला आपण पाहू शकता. इथून जर सामना जिंकायचा असेल ना तर आता अमितला आणि नितीनला एक पार्टनरशिप करावी लागणार आहे, कारण 71 धावा झाल्या, 72 धावा होतील. 72 धावा जर बघितलं तर आता आज जर विचार केला तर नव्याचे चेंडू आहेत, 72 धावा मोठ्या नाही आहेत, पण थांबणं फार गरजेचं आहे. जी नितेशनी बॅटिंग केली आहे तशाच प्रकारची बॅटिंग आता करणं फार गरजेचं आहे. मिडल ऑर्डरमध्ये आला आणि काय जबरदस्त बॅटिंग केली. हरिश्चंद्र महात्रेला देखील माहिती आहे की ही मॅच अजूनपर्यंत आपण जिंकलो नाहीये, खरं का. जुरडोंबोलेची बॅटिंग देखील खूप चांगली आहे. मारुती सांघिक यश मिळालंय. राईट आर्म राऊंड द गट ओव्हर द गट मारा करतोय. स्ट्रायकेला बॅटर नितीन जोशी. नितीन जोशी कशा प्रकारे बॅटिंग करतो पाहिजे. ऑफ साईडला क्षेत्रक्षण, शॉर्ट टर्मॅन पॉईंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑफला क्षेत्रक्षण. ओ फ्लिक केलाय, काय बॉटमचा वापर केलाय, डाऊन डी ग्राउंड, मिड विकेटला चेंडू चालला, 1 मिनिटे. फटका खूप चांगला होता, खूप चांगला फटका डाऊन डी ग्राउंडच्या माध्यमातून. 1 धाव. बघा थोडेसे मिस स्पीड होते, घाई होते. प्रदीप बॅटिंगला आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आशिष आम्हाला खूप चांगली माहिती देत आहे. 18 धावा. अशीच विचार केला तर अजूनही आपण तर 54 धावांची गरज आहे इथून मॅच जिंकण्यासाठी. चला एकत्र येऊ नका, फास्ट खेळायचंय. पंच आहे तसं बघा, पंच तुम्हाला ताकीद देतील. नंतर मात्र तुमचा एक खेळाडू 30 सर्कलमध्ये येतो, मग फायदा होत नाही, मग कदाचित तुम्हाला त्याचा भुगतान भोगावं लागतं. कारण आमचे 2 ऑफिशियल आहेत. श्रीनाथ पाटील चांगले क्रिकेटर आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत. अरविंद देखील एक चांगले खेळाडू आहेत. आपण तर नेहमी सातत्याने आपण तर आपल्या गावासाठी ते क्रिकेट खेळत असतं, पण आता पंचांच्या भूमिकेत ना यावर्षी खूप चांगला इम्प्रूव्ह केला आहे त्यांनी. आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं की चर्चा त्यांच्या नावाची. एजी खूप चांगले पंचगिरी करतात, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊ. एजी बघा लगेच सांगतात क्षेत्रक्षण लावून घ्या, घड्याळ तुमच्यासाठी थांबणार नाहीये. एजी आपण टायमासाठी थांबू, पण टाइम आपल्यासाठी थांबणार नाही. चला लवकर हरिश्चंद्र, अंतिम दिवस आहे. गोलंदाजी मार्कवर हरिश्चंद्र म्हात्रे येतोय. आता हरिश्चंद्र कशा प्रकारे गोलंदाजी P2 मध्ये. इथून नितीन आपण कशा प्रकारे बॅटिंग करतो पाहिजे. नितीन आणि अमित ही जोडी. अजूनही विचार केला तर 54 धावांची गरज आहे येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. हरिश्चंद्र, हो चांगला चेंडू होता, फुलर लेनचा चेंडू. यावेळेला मिडॉनला क्षेत्रक्षक आहे. 1 धाव मिळते. पॅटर्न बाणामध्ये चेंडू फेकला होता यावेळेला. धावसंख्या 19. अमित पटेल नाही चालेल. मारुती दादा तुमच्या वयाप्रमाणे आता पोरं खेळणारच नाहीत. हल्ली 30 ही झाली का पोरं सांगतात हातपाय दुखते, कंबर दुखते. हे नाना प्रकारचे रोग का झालेत तर खाद्य, पिझ्झा बर्गर जास्ती हल्ली संपतं. चायनीज अशीच आपण बघितलं ना नाक्यावर जा, यंग पोरं जास्ती चायनीज खाताना दिसतात. पिझ्झा बर्गर झाल्यात पण तेवढे आता मला वाटतं इथं पण आपण बघितलं तर पिझ्झा हटचं दुकान झालंय रुनवालामध्ये. हरिश्चंद्र गोलंदाजी मार्कर ऑन साइडला शॉर्ट पॉइंट लेग, शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. फक्त दिशा दिली, लॉंग लेटला चेंडू वेगाने चाललाय. अमितला माहिती आहे की अशा प्रकारचा थोडीशी हालचाल केली तर हरिश्चंद्र शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू टाकेल आणि तो टाकलाय आणि चौकार दिशेने पाठवलं त्याला. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 23 धावा. अशीच भरपूर मला वाटतं टेन्शन मध्ये अशीच झोप झाली नाही का, काय टेन्शन नाही घ्यायचं जास्ती. रिलॅक्स राहायचं, टेन्शन केलं तर बीपी वाढतंय. हरिश्चंद्र पुण्याचा गोलंदाजी मार्ग. अमित पाटील खूप चांगली बॅटिंग करतो, मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग. ओ लॉफ केलाय, खाली क्षेत्र निवडलाय, 1 बाउंड चेंडू चालला यावेळेला लॉंग ऑफ सीमारच्या पार. दणदणीत चौकार करा. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्र थोडासा डीप मध्ये होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. मी मगाशी म्हणतो की अमित एक चांगला बॅटर आहे. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 27 धावा. 27 धावा. आत्ता मात्र लॉंग ऑफला क्षेत्रक्षण लावलाय. एक क्षेत्रक्षण लॉंग ऑनला आपण पाहू शकता यावेळेला. सुधीरला पाहू शकता थोडंसं डीप मध्ये. एक शॉर्ट मिड विकेटला क्षेत्रक्षण पाहू शकता. ओ बॅकपट गेला, पंच केला यावेळेला. चांगलं क्षेत्रक्षण, शॉर्ट कव्हर पॉइंट रिझन मध्ये. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 28 धावा. चांगलं क्रिकेट बघायला मिळते, क्वालिटी क्रिकेट बघायला मिळते, उच्च दर्जाचं क्रिकेट बघायला मिळतंय. इथून अजूनही काही चेंडू बाकी आहेत.
आशिष आम्हाला सांगतायत की अजून चेंडू बाकी त्या षटकात येईल. 2 चेंडू म्हणजे एकूण अजून 20 चेंडूचा खेळ बाकी आहे. हरिचंद्र राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क होतो. स्टॅकला नितीन. ओ फटका खेचला यावेळेला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे सुधीर. 2 धावा इथून कंप्लीट नाहीयेत बघा. आहेत मागे खेळाडू पण आहेत बघा. खिडकाईचे खेळाडू आहेत. कोणत्याही प्रकारचा कोणत्याही खेळाडू चुकीचा निर्णय देणार नाही. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल का ती 30 धावा. सरासरी जी पाहिजे ती राखली गेली आहे. हरिचंद्र राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क होतो. टाकला नितीन जोशी. ओ शपल ऑन साइडला स्वीपच्या माध्यमातून काढायचा चेंडू. यावेळेला यष्टीरक्षक होतं बीट. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते बायच्या स्वरूपात. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. यावेळेला 31 उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू आणि अजून 41 ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. शाळकरी विद्यार्थी देखील बघा शाळेतनं सुटल्यात. बा विनंती आहे तुला की पडद्याच्या बाहेर जरा पाय ठेव. बघा जे शाळकरी विद्यार्थी बसल्यात त्यांना विनंती आहे पडद्याच्या बाहेर जरा पाय ठेवा. दादा तूच. धन्यवाद. नाही कुणाला आदेश द्यायचा नाही. फक्त अशीच विनंती करायची. आदेश कोणीच मानत नाही. हल्ली बापाचाच मुलगा मानत नाही आदेश तर आपला काय मानणार. नाही खरी गोष्ट आहे. हल्लीचं तर वातावरणच तसं आहे ना. घरात 4 माणसं बसली की 4 कोपऱ्याला 4 जण मोबाईल घेऊन बसतात. वार्तालाप देखील करत नाही. काय चाललंय काही नाही. पहिलं विचारायचे. म्हणून विचारतो आम्ही नेहमी सांगतो मोबाईल शाप की वरदान. वरदान देखील आहे शाप देखील आहे. अरे लहान मुलाला जेवताना मोबाईल नाही दिला तर तो जेवत नाही. गोलंदाजी मार्कवर येतो. आपण बघितले तर यावेळेला नितेश येतोय. अजूनही मॅच संपली नाही. येणारे आपण मित्र चेंडू बाकेत अजूनही आपण 18-41 ची गरज आहे. 41 ची गरज आहे अजूनही. 13 पूर्णांक आपण तर जवळजवळ 13 पेक्षा जास्त सत्साने धावा करायच्या आहेत. अरविंद म्हात्रे काहीतरी सूचना करतायत. बघितलं त्यांनी की थोडासा क्षेत्ररक्षक लाईन मध्ये स्टंप त्याला थोडंसं डीप मध्ये करतायत. नितीनचं हे षटक फार महत्वाचं असणार आहे. आमच्या समालोचक कक्षांकडून टाकलं. नितीन जोशी पाहिजे तर कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. ओ हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता आहे. हरिचंद्र आले आहेत. त्याच्या समोर चेंडू लँड होतोय. एकदा कंप्लीट केली आहे. जबरदस्त चेंडू फीड होईल. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. धावसंख्या दाखल का ती 33 धावा आपण पाहू शकता. मॅच बघा फार रफ अँड टफ चालले. दोन्ही संघ मैदानात झुंजतायत. जे दोन्ही संघ मैदानावर लढतायत कारण विजय मिळवायचा आहे. विजय मिळवला तर पुढच्या फेरीत जाईल. पराभूत होईल तो या स्पर्धेतून बाहेर जाईल. नितेश ऑन साइडला उचललाय. उंच गेलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. झेल ड्रॉप. इशारा काय तो पाहायचं जरा. चौकार. मारुती दादा आलेत बघा. त्यांना लागलाय वाटतं चेंडू. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता बघा 37. बघा लागलाय का बुटाला. चौकार आहे. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 37 धावा. 2 बॅटरने आता भागीदारी खूप चांगली गेली. नऊ चेंडूमध्ये 20 धावांची भागीदारी बघायला मिळते. 37 धावा झाल्यात. नितेश पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क होतो. नितीन जोशी चांगली बॅटिंग करतोय. ऑन साइडला फ्लिक केलाय. टायमिंग बेमिसाल. चेंडू गेलाय स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर. षटकार. आणि विशालने देखील गाणं काय लावलं बघा ना. 1 नंबर फटका होता. फ्लिक अप तर रिक्स. जितक्या वेगात टाकला ना तितक्याच वेगात चेंडूला पाठवून दिलाय डिप्स. आपण आता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून धावसंख्या धावफल का आपण पाहू शकता 43. ओ चांगला चेंडूचा सन्मान दिलाय. हे चांगलं क्रिकेट आहे मित्र म्हणेल नितीनचं. षटकार आलाय त्याला मध्ये सिंगल घेतली तर स्ट्राईक रोड होतं. धावसंख्या धावफल का ती 44 धावा. मॅच मध्ये आता वापसी केली बघा ना. 0 40+ संघाने
कारण का अमितला माहिती आहे कधी गेअर चेंज करायचे, नितीनला देखील माहिती आहे कधी आक्रमक बॅटिंग करायची. आणि दोन्ही बॅटरने काय जबरदस्त लाजवाब, जितकी चांगली बॅटिंग केली होती ना चिंचोडापाडा 40+ संघाने त्याच्यापेक्षा ही बॅटिंग खूप चांगली मित्र म्हणजे चेस करतायत 72 धावांचं लक्ष. नितेश गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघ 30 षटक. हो बॅकपट गेले सॉफ्टने चेंडूला फक्त पुश करतो यावेळेला एक धाव कंप्लीट केली. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 45 धावा. 45 धावा धावफलकातील लागल्या आहेत. 45 धावा धावफलकावरती आहेत. 72चं लक्ष म्हणजे अजून विचार केला तर 27 ची गरज आहे. 13 चेंडू 27. हा चेंडू फार महत्वाचा आहे. नितेश गोलंदाजी मार्कवर टाकला. नितीन जोशी आता पाहायचा इथून काय करतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्यांना बीट केलं मिड विकेटला. चेंडू गेलाय सीमारेषा पार चौकार. काय होती काय टायमिंग होतं. नितीन जोशी भन्नाट आक्रमक बॅटिंग करतोय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 49 धावा. जबरदस्त घेऊन जाऊ शकता. क्या बात आहे. कोळेगावचं स्पर्धा म्हणजे एक वेगळं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. बघा ना नाश्ता देखील आमच्या पर्यंत पोहोचलाय. सकाळचा ब्रेकफास्ट. धावसंख्या धावफलकात 49. उर्वरित समीकरण येणारे आपण बघितले तर आता 12 चेंडू 23 ची गरज आहे. मॅच संपली नाहीये कारण अजून इथून बघा कोणताही संघ जिंकला नाहीये, कोणताही संघ हारला नाहीये. जबरदस्त बॅटिंग करतात. जबरदस्त पार्टनरशिप या दोन बॅटरांमध्ये बघायला मिळेल. पण अजून नितीनचं काम संपलं नाहीये, अमितचं काम संपलं नाहीये. खरं चिंचोडापाडा 40+ संघ हार मानायला तयार नाहीये. हरिचंद्रचं हे हरिचंद्र आता हा षटक फार महत्वाचा असणार आहे. एकूण 50 धावा आहेत म्हणजे अजून 23 धावांची गरज येणार नाही. बरोबर आहे धावा नाही. कुठेतरी शंका निर्माण झाली होती तिचं निवारण करणं फार गरजेचं आहे. शंका नकोय. संशयाची पाल चुकचुकली की तिचं निवारण झालंच पाहिजे. मित्र म्हणेल मॅच मध्ये वापसी केली. काय दोन बॅटर लढतायत मैदानावर. नितीन जोशीचं कौतुक करेल, अमितचं कौतुक करेल. जबरदस्त. कारण लक्ष किती मोठं होतं हे महत्वाचं नाही. त्यामध्ये लक्षपर्यंत पोचायचं ना तर घाबरायचं नाही. गोलंदाजी मार्कवर हरिचंद्र आलाय. हरिचंद्र महात्रेला आपण पाहू शकतो दुसऱ्या स्पेल मध्ये पुन्हा एकदा आलाय. वैयक्तिक दुसरं संघात 4थं षटक घेऊन आलाय. आता पाहायचं इथून काय करतोय अमित पाटील. त्याला माहिती आहे मॅच मध्ये वापसी करायची तर इथून आक्रमक धावा करणं फार गरजेचं आहे. येणारे 12 चेंडू 23 ची गरज आहे. मॅच फार महत्वाची आहे. दोन्ही संघ मैदानावर लढतायत. आज शनिवार आणि दुसऱ्या दिवशी पहिली मॅच. फार जबरदस्त मॅच बघायला मिळते. हरिचंद्र तो अमित. ओ चांगला चेंडू तो सॉफ्ट ने चेंडूला फक्त पुश केले. एक धाव कंप्लीट केली जाते. 50 धावा. आता येणारे आपण 11 चेंडू 22 ची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज आहे. नितीन जोशी खूप चांगली बॅटिंग करतोय मैदानावर गेल्यापासून त्यांनी. तर पंडित संते यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नाही कोळेगावचे जर कोणी मान्यवर ज्येष्ठ नागरिक आले असतील किंवा आपण तर चिंचोड्याच्या पाड्याचे जुळणोबलचे कोणी जर मान्यवर आले असतील तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पंडित दादा संते यांचं आगमन होतं त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. येणारे 11 चेंडू 22 ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. हरिचंद्र ऑन साइडला शॉट फाईन लेग शॉट स्क्वेअर लेग. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता यावेळेला. मिड विकेटला वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉट ऑफ लाईनचा चेंडू पूल केलाय. चेंडूला गुल केलाय यावेळेला. स्क्वेअर लेग सीमारेषा पार चौकार. दोन्ही बॅटरनी मनाशी निश्चय केला. महेश बाद झालाय. जे काय करायचं तर आपल्याला करायचंय. एक मनामध्ये निश्चय केला आणि काय आत्मविश्वासाने बॅटिंग करतो नितीन जोशी. लाजवाब बॅटिंग. मॅच विनिंग परफॉर्मन्स देतो पण अजून त्याचं काम संपलं नाहीये. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला
54 धावा. हरिचंद्र पुन्हा गोलंदाजी मार्कवर टाकला. नितीन जोशी थोडासा शफल झाले आहेत. शॉर्ट ऑफ चेंडू पुन्हा एकदा होता. यावेळेला लवकर शॉर्ट सिलेक्शन केलंय, अन्यथा अजून एक मोठा फटका बघायला मिळाला आहे. पायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या धावफल कधी 55. अजूनही धावा हव्यात. आपण तर 17 9 चेंडू 17. मॅच संपली नाहीये. अमित काय करतो आता पाहायचंय. अमित पाटीलने आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग केली आहे. खिडकाई संघ देखील इथं दाखल झालाय. तर त्यांच्या माध्यमातून 1 आणि 2 जानेवारीला आपण 40+ आणि 45+च्या मॅचेस असणार आहेत. परमपूज्य डिकदास महाराज क्रीडांगण. हरिचंद्र हा चेंडू लाईन पावी लागणारे. दिशा खराब तर दशा खराब. धावसंख्या धावफल कधी 56. काय पार्टनरशिप चालली आहे मैदानावर बघा ना. लाजवाब पार्टनरशिप. हरिचंद्र पुन्हा गोलंदाजी मार्कवर. रटाम ओरकडे मार्क होतो. टाकला अमित. ओ चांगला फटका. डाऊन दी ग्राउंड. मिड ऑफ वरून चेंडू चाललाय. लॉंग ऑफला एक डाव कंप्लीट केली आहे. 2 होतात का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नितीन जोशी बघा ना आधी धावले नंतर मात्र कॉल दिला का त्यांना माहिती आधीच कॉल दिला असा वेगाने थ्रो आला असा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 58 धावा. 58. 14ची गरज आहे. 8 चेंडू 14. मॅच बघा बॅलन्स अजूनही. 8 चेंडू 14ची गरज आहे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. पंचांकडे पाहिलं जातं. इथे मात्र पंच कोणत्याची खूण करत नाही, अन्यथा चौकार बघायला मिळाला असता. 7 चेंडू 14ची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे 2-2ची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा आता दोन्ही संघांसाठी. अमितच्या हातात आपण तर स्ट्राईकला असताना डॉट चेंडू गेले त्याच्याकडून. पुन्हा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला हरिचंद्र हात लाईन पावी लागणार आहे. पुन्हा एकदा आपण तर इथे डॉट चेंडूची समाज सलग 2 चेंडू डॉट गेले आहेत. आता समीकरण बदलतंय. येणारे 6 चेंडू 14ची गरज आहे. 8 चेंडू 14 होते. 7 चेंडू 14 आले. आता 6 चेंडू 14ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. हरिचंद्रने वापसी केली 2 चेंडू मध्ये. अंतिम षटक कोण खेळतो पाहायचं आता. सामन्याचं प्रतिबिंब असणारे अंतिम षटक. जो गोलंदाज येईल त्याला 14 धावा रोखायच्या आहेत आणि या 2 बॅटरना 14 धावा करायच्या आहेत. आतापर्यंत त्यांनी पार्टनरशिप केली तब्बल. आपण जर विचार केला ना ती पार्टनरशिप विसरून त्यांना आता 14 धावा करायच्या तिथून. आशिष देखील खूप चांगली आम्हाला माहिती देत आहेत. चला येणारा गोलंदाज आपण पाहू शकता. सुधीर आलाय अंतिम षटक घेऊन. अमितकडनं 2 चेंडू डॉट गेले. ते दोन्ही चेंडू जर टायमिंग झाला असतं तर कदाचित फाईन लेग किंवा आपण तर लॉंग लेगच्या दिशेने दोन्ही चौकार बघायला मिळाले असते, कारण इतके शॉर्ट ऑफ लाईनचे चेंडू होते. 6 चेंडू 14ची गरज आहे. शनिवार हाफ डे. क्रिसमस देखील सुरू आहे. बऱ्याच शाळांना सुट्ट्या आहेत, पण आमची मराठी शाळेला सुट्टी नाहीये. गोलंदाज आपण आता सुधीर. सायकला नितीन जोशी. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय. वाडीश लॉंगला चेंडू वेगाने चालला. एकदा कंप्लीट केले. पायच्या 2 होत आहेत का. 2 झाल्यात सहजतेने. धावसंख्या धावफल का 60 पाहू शकता. येणारे 5 चेंडू. अजून इथून 12ची गरज आहे. मॅच संपली नाहीये, कारण अजूनही कोणता संघ इथून जिंकला नाही, कोणताही संघ हारला नाहीये. येणारे 5 चेंडू 12ची गरज आहे. इथवर केलेली मेहनत. ते 2 चेंडू डॉट. अंतिम षटकात धावा भरपूर आल्या होत्या. जवळजवळ 23 धावा आल्या होत्या. यष्टीरक्षक विनोदला आपण पाहू शकता. सुधीर राईट आर्म ओव्हर द मारत होता. टाकला नितीन जोशी. सफल झाले. हुक केलाय चेंडूला. पाठवून दिला. यावेळेला आपण तर स्क्वेअर लाईन मिड विकेटच्या मधून चेंडू सीमारच्या पार. चौकार. येणारे 4 चेंडू 8ची गरज आहे. नितीन जोशी त्याने आतापर्यंत धावा कुठल्यात आपल्या संघासाठी आपण बघितले तर आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत. नितीन 13 चेंडू 31 वर खेळतो, पण त्याचं काम अजून अपुरं आहे. कारण येणारे आपण तर 4 चेंडू त्याला 8 धावा करायच्या. तिथून सुधीरने टाकलेला शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू त्याला मात्र पाठवून दिला. यावेळेला स्क्वेअर लेग सीमारेषा पार. क्षेत्ररक्षक वाढवण्यात आले. तर सुधीर
हो लॉफ केलाय, झेलची शक्यता आहे, झेल ड्रॉप. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. नवनाथने प्रयत्न खूप चांगले केले. येणारे 3 चेंडू 6ची गरज आहे. मॅच संपली नाहीये, कारण एकात मोठा फटका पाहिजेलच. नवनाथने चेंडूला थांबवलं. लॉंग ऑनला खूप चांगले त्याने प्रयत्न केलेत. काय मॅच चालली, रफ अँड टफ. कधी मॅच एका बाजूला आपण तर चिंचोडच्या बाजूला, तर कधी मॅच आपण जोडंबोलीच्या बाजूला. प्रकाश देखील येत आहेत, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. मला वाटतं ते देखील मला वाटतं व्यासपीठाच्या बाजूला होते, पण आमच्या समालोचन कक्षामध्ये आले आहेत. थोडं टेन्शन असेल त्यांच्यावर देखील, पण मी तर म्हणे रिलॅक्स बघा मॅच. गोलंदाजी मार्कर सुधीर, साकला नितीन, उंच गेलाय. पायचा विनिंग फटका येतो का यावेळेला, आणि मॅच संपवली आपल्या स्टाईलने. वेल प्लेड नितीन जोशी. नितीन जोशीने धावा केल्या, तब्बल आपल्या संघासाठी मॅच विनिंग परफॉर्मन्स दिलाय. पंधरा चेंडू 39 धावांची खेळी करणार नितीन. जबरदस्त बॅटिंग केली. बॅटिंग आवडली नितीनसाठी काय होते, हँडशेक करा. आणि मार सामन्याचा मार द मॅच, नो डाऊट नितीन. नाही बघा, खेळाडू कक्षामध्ये जायचं, तिथून लहान मुलं आहेत ना, त्याने उठायचं. खेळाडू कक्षा तिथे. वेल प्लेड नितीन, वेल प्लेड नितीन.